मित्रांनो नमस्कार. भारतीय जनता पार्टी अर्थात भाजप हा पक्ष विश्वास ठेवण्यासारखा आहे का, हा प्रश्न जर तुम्ही 100 लोकांना विचारलं तर त्यातील 90 लोक तुम्हाला नाही म्हणतील. भले मतदान हिंदुत्वाच्या नावावर भाजपला करतील, पण विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही हे सगळे सांगतील. आज याच भाजपच्या चक्रव्यूहामध्ये एकनाथ शिंदे सापडलेले आहेत. ज्या भाजपच्या सांगण्यावरून, ज्या भाजपच्या दबावावरून एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीला दगाफटका दिला, शिवसेनेला दगाफटका दिला, ज्या शिवसेनेमुळे त्यांनी लोकप्रियता मिळवली, पैसा कमवला, सत्ता कमवली, त्याच शिवसेनेला फोडण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. मात्र आज हेच एकनाथ शिंदे भाजपच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि भाजप कधी त्यांचा गेम करेल हे सांगता येणार नाही. नमस्कार, मी अमित जोशी, वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय. गेल्या 5 दिवसाचा जर तुम्ही राजकीय प्रवास महाराष्ट्रातला बघितला तर एकनाथ शिंदे हे दिल्लीत जास्त दिसले. 2 वेळा दिल्लीत जाऊन आले अमित शहाना भेटण्यासाठी. अमित शहा यांनी त्यांची भेट नाकारली, त्यामुळे पुन्हा एकदा ते त्यांच्या खासगी सचिवाच्या मागे लागले. शेवटी कंटाळून अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना तिसऱ्यांदा भेट दिली, पण अट ही होती की कोणत्याही मंत्र्याला किंवा कोणत्याही समर्थकाला सोबत घेऊन यायचं नाही. त्यामुळे कोणालाही न सांगता, कोणत्याही आपल्या विश्वासू मंत्र्याला, आमदाराला न घेता एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी गेले, अमित शहा यांना भेटून आले. आज जर तुम्ही एकंदरीत महाराष्ट्राची स्थिती पाहिली महायुतीमधली, तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या अधिपत्याखाली आहे. भाजप सांगणार तेच त्यांना ऐकावं लागणार, दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही, कारण त्यांच्याकडे मजबूत असा कोणी नेता नाही. एकनाथ शिंदेचा विचार केला तर शिंदे पूर्णपणे भाजपच्या कचाट्यामध्ये अडकले, आणि भाजपचा जर विचार केला तर भाजपमधला जो अंतर्गत संघर्ष आहे, कल आहे, खास करून अमित शहा आणि फडणवीस यांच्यामधला. पंतप्रधान पदाचे दोघंही दावेदार आहेत 2029ला. त्यामुळे अमित शहा यांना असं वाटतं की फडणवीस यांचं लोकप्रियता कशी कमी करता येईल, महाराष्ट्रात त्यांचं वजन कसं कमी करता येईल, या विचारात त्यांनी कोणाला जवळ केलंय तर एकनाथ शिंदे यांना जवळ केलंय. आणि दुसरीकडे फडणवीस स्वतः एकनाथ शिंदे यांचे पंख कापतायत. त्यांना माहिती आहे की 2029 पर्यंत आपण सूट दिली, मोकळी दिली एकनाथ शिंदेना, तर ते अनेक महाराष्ट्रातील नेते म्हणा, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडतील आणि स्वतःचा पक्ष साम दाम दंड भेद सगळं वाढवून मजबूत करतील, आणि मग आपल्याला ते एक मोठं आव्हान असेल. त्यामुळे फडणवीसांनी काय केलं तर एकनाथ शिंदेचे पंख कापायला सुरुवात केली आहे चारही बाजूने. म्हणजे त्यांच्या प्रकल्पांना स्थगिती देणे, त्यांच्या फायली क्लिअर न करणे, त्यांची आर्थिक कोंडी करणं, त्यांच्या जवळची जी माणसं आहेत त्यांना आमिष दाखवून किंवा दबाव टाकून त्यांना आपल्या बाजूला घेणं, ही सगळी कामं आज फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पूर्णपणे जर बघाल तर पिंजऱ्यात उभे आहेत भाजपच्या. सुरुवात बघा, विधान परिषदेच्या 17 जागा, शिंदेनी मागितल्या 7 जागा, दिल्लीत गेले, अमित शहाना भेटले, त्यानंतर 4 जागांवर ते तयार झाले. मग आता प्रश्न असा येतो की एवढी आपट आदळ करत, तांडव करत की नाही 6 जागा पाहिजे, 7 जागा पाहिजे, आमचा पक्ष मोठा आहे सांगत एकटे जाऊन शहाना भेटतात, शहांशी चर्चा करतात. आता 2 गोष्टी आहे, शहांशी ते काय चर्चा करतात. म्हणजे शहा त्यांना असं सांगतात की जे आम्ही सांगू ते तुम्ही ऐका, अन्यथा सुप्रीम कोर्टामध्ये सांगून तुमचं चिन्ह आणि पक्ष गोठवून टाकू, की शहा त्यांना असं सांगतात की बघा तुम्ही आमचं ऐका, आम्ही तुमच्याशिवाय तुमच्या सोबत न राहताही चालू शकतो, आमचं सरकार टिकू शकतं, त्यामुळे तुम्ही आम्ही ज्या जागा देऊ त्या घ्या, अन्यथा तुमचे जे इतर मंत्री आहेत मग आम्हाला त्या फायली उघडाव्या लागतील. किंवा तिसरी गोष्ट, तिसरा पर्याय की बघा फडणवीस तुमच्या विरोधामध्ये एकदम आक्रमक झाले, त्यांना थंड मीच करू शकतो, तेव्हा तुम्ही सध्या शांत राहा आणि मी सांगतो तसं करा. आता हे नेमकं काय घडलंय त्या भेटीमध्ये हे एकतर अमित शहाला माहिती नाही, तर एकनाथ शिंदेला पण 100% आहे की करो या मरोची स्थिती आज शिवसेना अर्थात एकनाथ शिंदेची आहे. ज्या एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंशी दगाफटका केला आणि भाजपला साथ दिली, आज भाजपला तेच एकनाथ शिंदे नकोसे झाले, कारण त्यांना आता फारशी गरज उरलेली नाही. आणि 2029 पर्यंत फार मोठ्या घडामोडी होणार आहेत. म्हणजे राष्ट्रवादीतले काही आमदार फुटून भाजपमध्ये जातील, कदाचित 20-25 आमदार
3-4 खासदार जे शिंदेचे आहेत ते देखील भाजपच्या सोबत जातील आणि त्याचा फटका मोठा हा एकनाथ शिंदेना बसू शकतो. त्यामुळे आजची स्थिती जर बघाल महाराष्ट्राची, किती जरी महायुतीत वरवर चांगलं दिसलं असेल तरी आतमध्ये महायुती पोखरली गेलेली आहे. एकनाथ शिंदे यांची कोंडी एकीकडे महाराष्ट्रात फडणवीसांनी केली आहे, दुसरीकडे अमित शाह यांनी देखील त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे किती आदळापट केली तरी एकनाथ शिंदेना भाजपचं ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कारण ज्या दिवशी ते भाजपचं ऐकणार नाही, फडणवीसांना आडवे जातील, शहाना आडवे जातील, त्या दिवशी 100% एकनाथ शिंदे यांची स्थिती पिंजऱ्यात अडकलेल्या वाघासारखी होईल आणि मग भाजप एकतर त्यांना नाहीसं करतील म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांना नाहीसं करतील, किंवा आम्ही सांगू तसं तुम्हाला वागावं लागेल आणि त्या पद्धतीनेच एकनाथ शिंदेना वागावं लागेल. मात्र इतकं निश्चित आहे की ज्या उद्धव ठाकरेंशी दगाफटका भाजपसाठी एकनाथ शिंदेनी केला, तोच भाजप पक्ष आज एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर वरचढ ठरतोय. तुर्त एवढंच. मी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.